हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत आमच्या मूळ गावी म्हणजे कवीट गावी आज आलो आहोत आम्ही। तर इकडे येण्याचं कारण म्हणजे आज आमच्या गावची जत्रा असते जी आज आणि उद्या 2 दिवस जत्रा असते। तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही जत्रेला आज आलो आहेत। सो तुम्ही बघू शकता ताई आणि आमचे भाऊजी पहिल्यांदा आमच्या गावी आलेत जत्रेसाठी। हे आमचे पप्पा, त्यांच्या गावची जत्रा आहे, त्यांच्या गावची जत्रा आहे। सो त्यांना आम्ही मेन आणले। पप्पा हाय करा, पप्पा हाय करा सगळ्यांना, हाय। सो तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। पप्पा आपण कुठे आलो? कवीडगाव। कोणाचं गाव आहे? हो माझे। बघितलं कसे स्वतःच्या गावाला माझे। पप्पानी बोलून बोलून लवकर झाला नंबर आला। हा ना, पप्पा कुठे गेले? येस। तर मग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या गावची जत्रा भरली आहे। 2 दिवस असते ना जत्रा। तर मग आज बोकड कापण्याचा कार्यक्रम असतो आणि उद्या मग आज पहाटे संध्याकाळी देवाची मिरवणूक काढली जाते आणि मग उद्या गावामध्ये जत्रा भरली जाते। हॅलो फ्रेंड्स, तर मग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सर्व फॅमिली गावच्या जत्रेनिमित्त एकत्र आलो होतो। 2 दिवसाच्या असणाऱ्या या गावच्या जत्रेमध्ये आदल्या दिवशी बोकड कापण्याचा कार्यक्रम केला जातो। आता असं तर जनरली आपण चिकन मटन हे आवडीने खातच असतो, पण ते जर चुलीवरचं झणझणीत रसरशीत आणि तर्रीदार बोकडाचा रस्सा असेल तर त्याची चव काही वेगळी। आता मग सर्व स्त्रिया मिळून एकीकडे मटणाचा रस्सा बनवण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची पूर्वतयारी करत होते आणि मग दुसरीकडे पुरुष मंडळी चूल मांडण्याच्या तयारीला लागले होते। अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट, हे तीळ, गरम मसाला आणि हे पण खडा मसाला, खडा मसाला आहे ना? खडा मसाला, मग कोणता हे टाकायचं, हे हा धुवत का नाही? मावशी चला आपण टेस्ट जाते। दाजीनं चिरायला नाही, दाजी खात पण नाहीत। नाही चिकन मटन काहीच नाही खात, पण चिकन तर सप्तशृंगी सगळे ते विचार भाऊजी करते, स्वतः तर काय करत नाही। आता बघून धुवू लागितलं त्यांनी सगळं धुवून आणलंय तिकडून। चूल वाटते ती ओरिजिनल चूल पाहिजे तशी वाली। चुलीवर काय अर्धा किलोमीटर शिजवते। चूल रेडीमेड चूल, आमची चूल रेडी होते। काय घेत आता मामाची तर मिस्टर अविनाश पास्ते, तुम्ही चुलीवरचं असं झणझणीत रसरशीत चमचमीत बोकडाचं मटण कधी खाल्लं आहात का? अजिबात नाही। नाही खाल्लं? मग आता खाऊन बघा। चूल पेटवली। लाकडं कुठून आणली एवढी? घरून। एका कोपऱ्यातच म्हणजे पाऊस पडत ते इकडे देता येईल। पावसाचं वातावरण झालंय ना। 2-3 चुली होती तिथे ना? ती पण आहे ना? ती मी वापरते। पाऊस यायला लागला, पाऊस यायला लागला। यायला लागले पण आता
मध्येच कसं काय पाऊस पडतोय बरं? हा तुमची एंट्री भारी झाली. या 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 आलात व्हिडिओ मध्ये. आलात आता व्हिडिओ मध्ये. मीठ आणि हळद टाकली ना. मीठ टाकायचं राहिलं ना. मीठ टाकायचं. आता हे किती वेळ ठेवणार मीठ आणि हळद लावलेलं? मला बोलवलं. मी चटणी मीठ लावून व्यवस्थित करणार. तेल नाही काय मॅरिनेट करायला. 25 किलो बघून सारखं फिकून काही चुकीची माहिती देऊ नका व्हिडिओमध्ये. हा ना, खरं सांगा. मोहिते पाटील काहीतरी बोललेला तो. मोहिते पाटील तो हसतोय पण बोलताना. पण आता अंदाजे किती किलो आहे भाऊजी? अंदाजे किती किलो मटन आहे? 14 किलो आहे. 14 किलो मटन. आणि मग 14 किलो मटनला आपण तेल किती किलो टाकणार? म्हणजे हे अंदाजे 14 किलो मटन आहे. मला ह्याला तेल किती किलो लागेल? 3 किलो बसले. 3 लागेल. हा लागेलच ना. तेल टाकलं नाहीये. काय तर काम दिसलं पाहिजे व्हिडिओ मध्ये. ठेवायचं बघतो. काकांची एंट्री भारी घेतली. बाईक वरून एंट्री. अरे वहिनी तुम्ही छान करता. करा ना तुम्ही. दरवेळेस भाऊजीच करतात. तुम्ही करा ह्यावेळेस. अरे करा ना वहिनी. करा ना तुम्ही. आणि काय नसते. आणि खराब झालं तर हा दरवर्षी भाऊजीच करतात. तुम्ही करा ह्यावेळेस. नाही कांदा तापू दे. वडापाव का? लोक रे देवा. किती किलो असेल? बापरे किती? 1-1.5 किलो ना. पण हे 13 किलो मटन नाही कमी नाही पडणार? 13-14 किलो मटणाला एवढाच कांदा. हा काय पेस्ट? अद्रक लसूणची पेस्ट. त्यात काय काय ऍड केलं वहिनी? फक्त अद्रक लसूणची पेस्ट आहे. कोथिंबीर वगैरे पण आहे. अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर. हा अर्धा किलो. नाही ना ती पेस्ट बनवताना त्यात काय काय टाकलं? हा वहिनी पेस्ट मध्ये काय काय टाकले? अद्रक लसूण दोनच आहे. आम्ही वाट बघतो इथे. हळूहळू चटका बसेल. हळूहळू टाका. मी 100 लोकांना सांगितलं. 150 तरी येणार त्यांच्या बरोबर. 100 लोकांना सांगितलंयस? अरे बाबा जाऊ दे. आपलं चिकन आपण वेगळं करूया. त्याला फक्त एकट्याला शर्ट घेतला. आम्ही नसता का घातला? आमच्या अंगाला रुतला असता. असा उड्या मारल्या असत्या. अरे ते मुंबईला आले होते तेव्हा आम्ही नाही घेतलं त्यांना. त्याने त्याचे पैसे दिले. वहिनी हे काय? कोथिंबीर, खोबरं आणि काय? कांदा. खोबरं आणि कोथिंबीर. मग कांद्याचं वेगळीकडे का? ज्यात हे फक्त ते मिठाचं करतायत. आळणी रस्सा आणि मटन.
भीमाशंकरला गेलो ते आम्ही येतो पुढच्या आठवड्यात टाकायला. पोरगी बघा घेतला बाजूची कोंडेची 2 वर्ष अजून नाही करायचं चाललेलं आम्ही बाहेर. दुर्ग होय ती दुर्गाची टाक झाकण लाव. चला आता भाकरी करणाऱ्यांकडे जाऊया आपण. मस्त चुलीवरची बाजरीची भाकरी. गव्हाचं पीठ कशाला घेतलंय? गव्हाचं बाजरीचे. मटणाला बोकडाच्या मटणाला बाजरीच्या भाकरी शिवाय हेच नाही. ज्वारीची पण चालते ना. ज्वारीची पण बाजरीची भाकरीची टेस्टच वेगळी एकदम मस्त. एवढ्या यात किती पीठ भाकरी बनणार? भरपूर बनतात. 100 काय त्यांचं मग अशी काढून गेली मी ह्या लोकांचा. तुम्हीच राहिलं. तुमचं आलंय ना ते बनवताना तिकडे. युट्यूबला रात्री पण बर्थडेचं बघितलं. बर्थडेचं ना आता आले शिजत 70% शिजले 30% राहिले. 4 वाजता होईल बसती राहील. रे बाबा ते वाफेमुळे दिसतच नाही. हा अजून शिजलं नाही भाऊजी. आळणी चिकन. आळणी नाही आळणी रस्सा. आळणी रस्सा ना. चष्मा आणायला पाहिजे पण खाली वाटायच नाही. आता फोडणी ह्यातच दे ना. बॉईल झाले चांगलं. ते काय कांदा बारीक करून आणलंय का? कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट. लिंबू पिळायचं होतं त्यात. लिंबू पिळायचं राहिलं. आली का? तेल काय जातं म्हणजे एवढं घे चालते. एवढं लवकर कशालात? एवढं लवकर? हा मला वाटलंच का भेटत नसेल तुम्हाला. आणायची का? 3 किलो. 3 किलो. मसाला कालवाय हा मसाला कालवायला लागेल नाही का? किती आहे का दुकान? जा तुझ महेश. 4-5 बस झाली पानं मला. एवढे नाही लागणार. हा हा 1 किलो किती लागते? कांदा चिरलाय. पान परत होते मग तेल. काय खाली ना ते नको मला. मी काय फक्त कांद्यावरच बनवणार आहे.
तेल कमी पडलं का? म्हणजे 4 किलो तेल लागते बरोबर ना? 5 किलो. 14-15 किलोला 5 किलो तेल लागते. अद्रक लसूणची पेस्ट टाकली. तुझ्याच्या लग्नाला परत यायचंय 22 जानेवारी. आणि पण त्यांना पण सुट्टी नाही ना. वहिनी वहिनी ते कोणते मसाले मिक्स केले? कोणते कोणते मसाले मिक्स केले? लाल तिखट, चिकन मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट पावडर. हां. लग्नाचे ऑर्डर वगैरे असतील तर यांना ते आचार्याचे. किती घेता तो तुम्ही पैसे जेवण बनवायचं? हो भाऊजी, पैसे किती घेता तुम्ही? भाऊजी ते समाज सेवा. बापरे, काळं तिखट. सुगंध मस्त येतोय. मसाले दिसत आहेत. एवढं तिकट बस का? लय म्हणते तिकट. मसालेच मसाले. काय चालेल लय ना काय तर मसाला बेसन. ते तिळाच्या पावडर मध्ये बाजरीचं पण मिक्स करतात पीठ का? असंच थोडी घट्ट होण्यासाठी टाकत असते. पाणी गरम आहे पाणी गरम काय? व्हिडिओ मध्ये आलं पाहिजे ना. ते पीठ बाजरीचं पीठ मिक्स करून आणलेलं टाकतायत. मला वाटतं जरा कन्सिस्टन्सी येण्यासाठी ग्रेव्हीला आणि थोडी टेस्ट येण्यासाठी ते मिक्स करून टाकत असते. 20 तर टाका पहिला. 30 कुठे आहेत? तेल सुटायला लागलं. मटेरियल खायचं की नाही आपल्याला? मटेरियल खायचं की नाही आपल्याला? पाणी गरम करायला पाणी गरम करून होता. बसतंय बसतंय. हा काय कर माहिती का दाजी? एक मिनिट.
कोथिंबीर टाक थोडी. कोथिंबीर मस्त करू मग. पसरून टाक सगळं एका जागी. त्यानंतर हलवायचंय ना. बस आता असंच वाढायचं. बस असंच वाव. देऊ खायला थोडं. नको हा नंतर खाईल. कर ना टेस्ट आता. नको हा ते वाजवणार कधी. लाव की महेश लाव ना. या ना. हो या इथे. लाव की हार मार लाव लागतं. वाजव ना महेश का वाजू मी. वाजा. वाजवायची. हा ही गाजी तुला लाव. आणि मग अशा प्रकारे फ्रेंड चुलीवरच्या खमंग बाजरीच्या भाकरीबरोबरच चुलीवरचं झणझणीत आणि रसरशीत असं बोकडाचं मटण तयार झालं होतं. मग घरासमोरच्या मोकळ्या अंगणातच सर्वांची एकत्र जेवण्याची पंगत बसली. खरं तर बघा ना, निसर्गाच्या सानिध्यात बसून घरासमोरच्या मोकळ्या अंगणात ते पण चुलीवरचं जेवण खायची मजा काही वेगळीच असते. झालं आता मी थांबा. तर्री झणझणीत तर्री. जेवायचं नाही. जेव तुम्ही थोड्या वेळाने जेवते. हे तिखट नाही आहे. हो बघून तर एकदम खतरनाक दिसते. हा साधा रस्सा ना. काय हाडकं मोठी येतात. हाडकं कसं चिरायची नाही. बाजरीच्या भाकरी. किती लहान बघ ते उचलून आणि त्याकडे आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना चुलीवरचं बोकडाचं मटण हा व्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन गमती जमती घेऊन भेटूया जत्रा स्पेशल नेक्स्ट व्लॉगमध्ये.